बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात कोट्यवधी रुपयांची MRI मशीन 1.5 महिन्यांपासून बंद आहे। यामुळे गरीब रुग्णांना खासगी सेंटरवर जावे लागते, ज्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो। या मशीनचे उद्घाटन अजून झालेले नाही। बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अत्याधुनिक MRI मशीन गेल्या 1.5 महिन्यांपासून बंद पडली असून यामुळे रुग्णांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे। शासनाने जिल्ह्यातील गरीब रुग्णांसाठी कोट्यवधी रुपयांची ही MRI मशीन उपलब्ध करून दिली होती, मात्र मशीनचे उद्घाटन अद्याप झालेले नाही। त्यामुळे ते रुग्णांच्या सेवेत नाही। यामुळे रुग्णांना खासगी सेंटरवर जाऊन तपासणी करावी लागते, ज्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो। ही मशीन यापूर्वीच रुग्णालयात उपलब्ध करून दिली असली तरी उद्घाटनाच्या आधीच ती बंद पडली आहे, जे आश्चर्यकारक आहे। रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे या मशीनचा फायदा स्थानिक नागरिकांना होऊ शकला नाही। खासगी सेंटरवर उपचार करण्यासाठी रुग्णांना अनेक अडचणी येत असून त्याचवेळी सरकारने यावर तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे। या गंभीर समस्येबद्दल स्थानिक नेत्यांनी आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जिल्ह्यात ही स्थिती निर्माण झाल्यामुळे त्यांची प्रतिक्रिया देखील महत्त्वाची ठरणार आहे। यासाठी तात्काळ ही मशीन चालू करणे अशी जनतेची मागणी आहे।